आध्यात्मिक क्षेत्र हे ऐहिक क्षेत्रापेक्षा अधिक आज्ञाधारक असते. आध्यात्मिक क्षेत्रात लोक परमेश्वराच्या आज्ञा पाळतात, परंतु ऐहिक क्षेत्रात लोक मनापासून आज्ञा पाळत नाहीत, कारण ते त्यांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अविश्वास ठेवतात. आज्ञापालनाच्या बाबतीत काय आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले आहोत की ऐहिक क्षेत्रातले? प्रियांनो, आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. प्रियांनो, आपणास ठाऊक आहेच की अनुवाद या पुस्तकाचा अभ्यास या दिवसात आपण करीत आहोत. इस्रायल लोकांना मिस्र देशातून सोडविल्यानंतर रानामध्ये त्यांच्याबरोबर काय झाले याचा इतिहास आपण पाहत आहोत. परमेश्वर आम्हाला भौतिकरित्या, शारीरिकरित्या आणि आत्मिकरित्या आशीर्वादित करीत असतो. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याने नेमून दिलेल्या मार्गाने त्याच्या आज्ञांचे पालन करून वाटकर्मण करावे. बऱ्याच वेळा आम्हाला कळत नसते की काय चूक आहे, काय बरोबर आहे, कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट करू नये. परंतु आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित कराव्या यासाठी परमेश्वर मात्र वेळोवेळी मार्गदर्शन करतो. आजच्या भागातही अशाच प्रकारच्या गोष्टींवर आपण अध्ययन करणार आहोत. परमेश्वर इस्रायल लोकांना कोणते प्राणी शुद्ध आणि कोणते प्राणी अशुद्ध, तसेच मंदिरात दान आणण्याविषयी म्हणजे दशांश आणि इतर अनेक नियमांविषयी सांगताना दिसेल. माझी खात्री आहे याद्वारे आपणास पुष्कळ माहिती मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये अनुवादाचे पुस्तक 12वा अध्याय आणि 13वा अध्याय आम्ही अभ्यासला, परंतु 13व्या अध्यायाची शेवटली 2 वचने मी आपणाकरिता वाचू शकले नाही आणि त्या वचनांचं स्पष्टीकरण आपणाकरिता करू शकले नाही. आज त्या 2 वचनांपासून आम्ही आजच्या अध्ययनाला सुरुवात करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की जेव्हा तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांची सेवा करावयाला यावे म्हणून नगरातील लोकांना भकविले, तर पुसत पास करावा, शोध करावा आणि बारकाईने पता काढावा असे परमेश्वराने त्यांना सांगितले. ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा त्यांना माहीत करून घ्यायचे होते. आणि ह्यावरून आम्हाला एक पाठ शिकायला मिळतो, तो हा की आज सुद्धा ज्या गोष्टी आमच्या कानावर येतात, आम्हाला वाचायला मिळतात आणि काही लोक येऊन आम्हाला शिकवतात, त्या गोष्टींविषयी आम्ही फार बारकाईने तपास करावा, शोध करावा आणि जाणून घ्यावे की सत्य काय आहे. ह्याद्वारे आम्ही आत्मिक रूपाने सुद्धा सतर्क राहू शकतो. 17वं वचन सांगतं, अशा शापित वस्तूतले काही एक तुझ्या हाताला लागून राहू नये, म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करेल व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करेल. परमेश्वराच्या वचनात आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सैतानाला अडवा, त्याचा सामना करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. आजच्या युगात आम्हाला फारच हुशारीने सैतानाच्या सर्व युक्त्यांना समजायचे आहे. खोटे संदेष्टे, खोटी शिकवण ह्यांच्यापासून दूर राहून सत्याला धरून चालायचे आहे. कितीतरी लोक आज असे आहेत जे सैतानाच्या पाशात पडून देवाच्या मार्गापासून भटकलेले आहेत, कारण त्यांना परमेश्वराच्या वचनाचे जितके ज्ञान असायला हवे तितके ज्ञान राहत नाही. परमेश्वराच्या सान्निध्यात जितका वेळ त्यांनी व्यतीत करायला पाहिजे तितका ते करीत नाहीत आणि त्यामुळेच ते खोट्या शिकवणुकीचे शिकार होतात. सैतानसुद्धा श्रोत्यांनो लोकांना बहकविण्यासाठी, देवापासून दूर नेण्यासाठी चमत्कार करतो, चिन्ह दाखवतो. सैतानाच्या आमिषापासून आम्हाला दूर राहणे आवश्यक आहे, नाहीतर अशी वेळ येईल की पश्चाताप करण्यासुद्धा आमच्याजवळ वेळ राहणार नाही. मला कल्पना नाही श्रोत्यांनो की तुमचे जीवन कसे आहे. आज अनेक खोटे संप्रदाय आमच्या जगामध्ये आहेत. अनेक लोक खोटी शिकवण देत आहेत. परमेश्वराच्या वचनाचा चुकीचा अर्थ काढून ते लोकांना देवापासून दूर नेत आहेत. अशा लोकांच्या जाळ्यात आपण फसू नका.
जर आपणाला परमेश्वराच्या पवित्र वचनाचे ज्ञान आहे तर आपण त्यांची शिकवण पडताळून पाहू शकता. आणि ह्याकरिताच परमेश्वराच्या पवित्र वचनाचे अध्ययन करणे, सखोल अभ्यास करणे आमच्याकरिता आवश्यक होते. आज जर आपण परमेश्वरापासून दूर गेलात तर परमेश्वर आपणाला सोडणार नाही हे निश्चित. आपणाला दगडमार होणार नाही हे सुद्धा निश्चित. कारण श्रोत्यानो, ज्या काळामध्ये आम्ही राहत आहोत हा काळ कृपेचा काळ आहे. येशू ख्रिस्ताद्वारे ही कृपा प्रत्येक मनुष्य प्राण्यावर झालेली आहे. येशू ख्रिस्ताने आमची सर्व पापे स्वतःवर घेतलीत. जो भयंकर दंड, जी शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती ती त्याने सहन केली. का? ह्यासाठी की आमचा नाश होणे, परमेश्वराचा आणि आमचा संबंध जो पापामुळे तुटलेला आहे तो पुन्हा जोडला जावा म्हणून. येशू ख्रिस्ताच्या एकट्याच्या बलिदानामुळे हे संभव झाले. कारण तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे. त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता स्वतःचा प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला आणि आज तो आमच्याकरिता परमेश्वराजवळ मध्यस्थी करीत आहे. वचन आम्हाला सांगतं की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवील त्याचा नाश होणार नाही, परंतु त्याला अनंत जीवन प्राप्त होईल. आता आपण 14वा अध्याय पाहूया. लेव्यच्या 11व्या अध्यायात व अनुवादाच्या 12व्या अध्यायात परमेश्वराच्या लोकांच्या भोजनासंबंधी काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. अनुवादाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायात ज्या नियमांचे स्पष्टीकरण आहे ते लेव्यच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायात केलेल्या स्पष्टीकरणापेक्षा थोडे अधिक स्पष्ट आहे. ह्याचं एकच कारण आहे श्रोत्यानो, आणि ते म्हणजे लेव्यच्या पुस्तकात पथ्यासंबंधी जे नियम होते त्यांना 40 वर्षाच्या काळात जेव्हा इस्रायली लोक रानात भटकत होते तेव्हा कसोटीला लावून पाहण्यात आले होते. 14वा अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारची चालीरीत त्या दिवसांमध्ये होती की लोक मैतांकरिता स्वतःच्या अंगावर घाय करून घेत असत, डोक्यावरचे केस मुंडून टाकीत असत. आता सुद्धा काही आदिवासी जमातींमध्ये ह्या चालीरीती आहेत. काही लोक तोंडावर रंग लावतात, चेहऱ्याला विद्रूप करतात. हा त्यांच्या भक्तीचा एक भाग मानला जातो, त्यांच्या धार्मिक विधींचा एक भाग मानला जातो. परंतु जे जिवंत परमेश्वराचे लोक आहेत ते असे काहीच कधीच करीत नाहीत. भोजन पथ्यासंबंधी जे नियम होते त्या धार्मिक रीतिरिवाजांपेक्षा शारीरिक लाभाला अधिक महत्त्व होते आणि अनेक शताब्दींमध्ये त्यांची परीक्षा घेतल्या गेली आणि खरोखरच हे नियम शारीरिक स्वास्थ्याकरिता लाभदायक ठरलेत. आजचे युग सर्व बाबतीत पथ्य ठेवणारे युग आहे. सर्व लोक खाण्यापिण्यात पथ्य पाळण्यामध्ये रुची ठेवतात. परमेश्वराने तुमच्या व माझ्याकरिता खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्यासंबंधी नियम दिलेले नाहीत. आम्ही मांस खाल्ले नाही खाल्ले तरी परमेश्वराशी आमचा जो संबंध आहे त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. परंतु जर तुम्ही ह्या नियमांचे पालन कराल तर कदाचित तुम्ही थोडे अधिक दिवस ह्या जगात जिवंत राहू शकाल, आणि नाही कराल तर परमेश्वराच्या संगतीत लवकर पोहोचाल. परमेश्वराने आपल्या पवित्र वचनाच्याद्वारे कोणते प्राणी खाण्यास योग्य आहेत कोणते नाहीत ह्या बाबतीत मात्र स्पष्टपणे सांगितलेले आहे. 3 ते 6 वचने पहा काय सांगतात. कोणताही अमंगळ पदार्थ खाऊ नको. खाण्यास पात्र असे पशु हे गाय, बैल, शेरडे, मेंढरे, सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा, पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंत करीतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे. हे प्राणी शुद्ध मानले गेले होते आणि त्यांना खाण्याची परवानगी परमेश्वराने त्यांना दिली होती. शुद्ध प्राण्याची ओळख त्यांना पटावी म्हणून 2 चिन्हे होती. हे चिन्हे सुद्धा आम्हाला आत्मिक पाठ शिकवितात. त्या प्राण्यांचे खूर चिरलेले व दुभंगलेले असावे. ही गोष्ट एका विश्वासी व्यक्तीच्या चालचलणुकीला वर्तणुकीला दर्शविते. दुभंगलेले खूर विभक्त जीवनाला दर्शवितात. परंतु आज आम्ही ख्रिस्ती लोकांच्या जीवनात पाहतो की ते परमेश्वराच्या 10 आज्ञा तर पाळत नाहीत, परंतु दुसऱ्या 25 आज्ञा त्या 10 आज्ञांशी त्यांनी जोडल्या आहेत आणि त्यानुसार ते चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु ह्या ठिकाणी दुभंगलेल्या खुरांद्वारे परमेश्वर हे दर्शवित नाही.
तुकडे हा जो शब्द आहे त्या शब्दाचे दोन विरुद्धार्थी अर्थ आहेत. तुकडे करणे म्हणजे दोन वेगवेगळे भाग करणे किंवा पृथक करणे, आणि दुसरा जो अर्थ आहे तो आहे चिकटून राहणे. कुठलीही व्यक्ती एखाद्या विशिष्ट गोष्टीपासून विभक्त होऊ शकते किंवा एखाद्या गोष्टीकरिता विभक्त होऊ शकते. आता ह्या ठिकाणी समजून घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रोतांनो, आम्हाला काही सवयींपासून, काही कार्यांपासून विभक्त व्हायचे नाही, परंतु येशू ख्रिस्तासाठी विभक्त व्हायचे आहे. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तासाठी विभक्त व्हाल, त्याच्याशी जोडून राहाल, तेव्हा तुमच्या चालचलणुकीमध्ये परिवर्तन येईल. शुद्ध प्राण्याचे दुसरे चिन्ह ह्या अध्यायात जे सांगितले आहे ते म्हणजे रवंथ करणे. ह्या ठिकाणी जो आत्मिक पाठ आम्हाला शिकायला मिळतो तो हा आहे की आम्ही परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन करण्यामध्ये आणि त्यावर मनन करण्यामध्ये भरपूर वेळ घालवावा. कित्येक वेळा श्रोत्यानो, आम्ही परमेश्वराचे वचन वाचतो, परंतु त्यावर मनन करीत नाही, त्याचं अध्ययन करीत नाही. आम्ही स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतो की आम्ही वचन वाचले आहे, परंतु त्यापासून आम्हाला किती आत्मिक लाभ झाला आहे ह्यावर आम्ही अधिक लक्ष देत नाही. जे अशुद्ध प्राणी होते ते ज्या आवश्यकता परमेश्वराने सांगितल्या होत्या त्या आवश्यकता पुऱ्या करण्यामध्ये असमर्थ होते. काही प्राणी रवंथ करू शकत होते, परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नव्हते. डुकराचे खूर चिरलेले व दुभंगलेले होते, परंतु तो रवंथ करू शकत नाही. अशा प्रकारचे सर्व प्राणी परमेश्वराने अशुद्ध ठरवलेत आणि त्यांना न खाण्याची त्याने त्यांना आज्ञा दिली. तसेच समुद्रातील पाण्यात राहणाऱ्या काही प्राण्यांना सुद्धा त्याने अशुद्ध ठरवले. 9 आणि 10 वचने पहा काय सांगतात. जलचरांपैकी तुम्हाला खाण्यास योग्य ते हे, ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावे, पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत, ते तुम्ही अशुद्ध समजावे. पाहिला
पाण्यात राहणारे प्राणी 2 विशेष चिन्हामुळे अलग करण्यात आलेत. एक तर ज्यांच्यावर पंख आणि खवले असतात ते, आणि त्यांना खाण्याची परवानगी परमेश्वराने दिली. ह्यानंतर शुद्ध व अशुद्ध पक्ष्यांची सूची सुद्धा परमेश्वराने त्यांना दिली. श्रोत्यानो, परमेश्वराने ह्या लोकांना आश्वासन दिले होते की जर ते त्याची सेवा करतील तर तो त्यांना भौतिक रीतीने आशीर्वादित करेल. त्या भौतिक आशीर्वादातून, अर्थात जी काही गुरेढोरे, बकऱ्या, मेंढरे त्यांच्याजवळ होतील व शेतातल्या पिकाचा दशमांश परमेश्वराकरिता द्यावा, हा दशमांश पवित्र स्थानात परमेश्वरासमोर खाण्यात यावा आणि हे भोजन परमेश्वरासमोर विशेष राहील, असे त्याने सांगितले होते. 25 आणि 26 वचने पहा काय का सांगतात. 14वा अध्याय 25 आणि 26 वचने. तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा. त्या पैशाने तेथे गाई, बैल, शेरडे, मेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनास येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊन पिऊन आनंद कर. बऱ्याच वेळेला इस्रायली लोक मंदिरापासून बऱ्याच दूर अंतरावर राहत. तेव्हा परमेश्वराने त्यांना आदेश दिला की अशा वेळेस पिकाचा दशमांश व संपत्तीचा 10वा भाग मंदिरात आणणे शक्य होणार नाही, तर ते सर्व काही विकून त्याच्या मोबदल्यात जो पैसा येईल तो त्यांनी मंदिरात आणावा व त्या ठिकाणी जे काही परमेश्वराकरिता अर्पण करायचे आहे ते त्यांनी विकत घ्यावे. नंतर 28वे वचन, दर 3 वर्षांनी 3ऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर. जर आपण ह्या नियमाचे बारकाईने परीक्षण कराल तर आपणास दिसून येईल श्रोत्यांनो की हे लोक 3 दशमांश परमेश्वराकरिता देत होते. अर्थात 30% जे काही त्यांचे उत्पन्न होते त्याचा 30वा भाग ते देत होते. फक्त 10वा नाही, 10वा हिस्सा लगेच मंदिरात जमा व्हायचा आणि 3 वर्षाच्या शेवटी सुद्धा दशमांश देण्यात येत असे. 29वे वचन, आणि लेव्यास तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरी, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल. लेवी लोक जे राष्ट्राकरिता आत्मिक बाबतीत सेवा कार्य करायचे, त्यांची लोकांद्वारे पूर्णपणे काळजी घेण्यात यावी ही परमेश्वराची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून परमेश्वराने हा आदेश त्यांना दिला. आता श्रोत्यानो, आम्ही 15व्या अध्यायाकडे वळत आहोत. पहिलं वचन सांगतं, 7 वर्षाच्या अखेरीस तू कर्जमाफी करावी. प्रत्येक 7वे वर्ष शब्बात वर्ष होते. त्या वर्षी गुलामांना, बंदिवानांना कैदेतून मुक्त केल्या जात असे. दुसरं वचन, कर्जमाफी करण्याची रीत ही धनकोने आपल्या शेजाऱ्यास दिलेले कर्ज माफ करावे, आपला शेजारी अथवा भाऊबंद ह्यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये, कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. परमेश्वराने त्यांना आधीच सांगितले होते की प्रत्येक 7व्या वर्षी त्यांनी जमिनीला तसे सोडून द्यावे, त्या वर्षी पीक घेऊ नये. आणि ह्या अध्यायात 7व्या वर्षी बंदिवासात असणाऱ्यांना सुटका देण्याविषयी त्याने सांगितले आहे. गहाण ठेवलेल्या वस्तूला जर 7 वर्षे होऊन गेली असतील तर तिच्या मोबदल्यात काहीच घेऊ नये. 7व्या वर्षी उधार दिलेले पैसे सोडून देण्याची आज्ञा होती. संपत्तीची समानता लागू करण्याचा हा फारच उत्तम मार्ग होता. ह्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समान संधी प्राप्त होत होती. 3रं वचन, परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे. हा नियम प्रत्येक शेजाऱ्याकरिता व इस्रायली भावाकरिता, मित्राकरिता लागू झाला. प्रत्येक 7व्या वर्षी गरीब व्यक्तीचे कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे त्याला पुन्हा नवीन रूपाने सुरुवात करण्याची संधी प्राप्त होत असे. इस्रायली लोक जर ह्या नियमाचे अगदी काटेकोरपणे पालन करतील तर ह्या वचनावरून आम्हाला दिसून येईल की त्याचा काय परिणाम होईल. 4थं वचन सांगतं, तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी जर तुम्ही हे सर्व कराल तर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील असे परमेश्वराने त्यांना सांगितले. 6वं वचन, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील. तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस. तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालविशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही. हे विधान इस्रायल राष्ट्रासंबंधी अगदी असामान्य आहे. हे खरं आहे श्रोत्यानो की बरेचसे यहुदी भांडवलदार जगातल्या पिढींचे मालक झाले आहेत. परमेश्वराचे हे वचन की तू बहुत राष्ट्रास कर्ज देशील हे सत्य ठरले आहे.
तू अनेक राष्ट्रांवर सत्ता करशील, पण त्यांची सत्ता तुझ्यावर चालायची नाही, हे वचन अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. का? कारण आजपर्यंत इस्रायल राष्ट्राने परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही. 7 आणि 8 वचने पहा काय सांगतात. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखूड करू नको, तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. पवित्र वचनातील हा असामान्य व ठळक असा हिस्सा आहे. ह्या राष्ट्राने कधीच ह्या गोष्टीचे पूर्ण पालन केले नाही आणि यहुदी लोक आज सुद्धा ह्याचे पूर्ण पालन करीत नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे इस्रायलसारख्या एका छोट्या राष्ट्राला दुसऱ्या अन्य राष्ट्रांपेक्षा अधिक उपहार प्राप्त होतात. 9 वचन वाचूया. लक्षात ठेव, 7वे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नको. आपल्या दरिद्री बांधवाकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे केले तर तुला पाप लागेल. परमेश्वर ह्या ठिकाणी त्यांना सावधान करीत आहे की त्यांनी अधिक सुज्ञपणाने विचार करून जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे तिला दूर करू नये किंवा त्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नये. 10 आणि 11 वचन. तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको. असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमीच असणार, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. परमेश्वराने त्यांना हे सुद्धा सांगितले होते की जर ते त्याच्या आज्ञांचे पालन करतील तर त्यांच्या प्रदेशात कोणीच गरीब राहणार नाही. 13 आणि 14 वचने. तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नको, तर तुझी शेरडे मेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यातून उदार हस्ते त्याला दे. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे. आणि जेव्हा श्रोत्यानो गुलामाला दास्यातून सुटका देण्यात येईल तेव्हा त्यांना रिक्त हस्ते पाठवू नये असे परमेश्वराने ह्यांना सांगितले. 16 आणि 17 वचने पहा. तरी पण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की मी तुला सोडून जाणार नाही, तर त्याचा कान दरवाज्यावर धरून आरेने टोच, म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल. असेच तुझ्या दासी बाबतीतही कर. ह्याविषयीचे स्पष्टीकरण जेव्हा आम्ही निर्गमच्या पुस्तकाचे अध्ययन केले तेव्हा त्याच्या 21व्या अध्यायात आम्ही पाहिले होते. हे येशू ख्रिस्ताचे सुंदर चित्र आहे. त्याने स्वतःला दीन केले, शून्य केले आणि दासाचे रूप धारण केले. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 7 आणि 8 वचने सांगतात, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त मुक्त होऊन जाऊ शकला असता. त्याच्यावर कुठल्याचे पापाचे कर्ज नव्हते. तो पापी नव्हता. त्याला पापांबद्दल दंड भोगायचा नव्हता. परंतु आमच्यावर त्याचे जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे त्याने स्वतःला आमच्याकरिता दिले. ज्याप्रमाणे दासाला स्वतःच्या कानाला टोचून घ्यावे लागत असे. भजनकार भजन संहिता 40 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हणतो, तू माझे कान उघडिले आहेत. इब्री लोकास पत्रामध्ये ह्याच स्तोत्रामधून हिस्सा घेतलेला आहे आणि म्हटले आहे, यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. येशू ख्रिस्ताने तुमच्या व माझ्याकरिता मानवी शरीर धारण केले, जेणेकरून श्रोत्यानो आमच्या पापांकरिता त्याने क्रुसावर स्वतःचे बलिदान करावे. येशू ख्रिस्ताचे जे सुंदर चित्रण जुन्या करारात आढळते त्या चित्रणांपैकी हे एक सुंदर चित्र आज आमच्यासमोर आहे. मला खात्री आहे श्रोत्यानो की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज्ञा आमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे. प्रत्येकाला या जीवनामध्ये जगण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणूनच आम्हा प्रत्येकाला
आज्ञा पालनाची सवय असायला हवी. मग त्या आज्ञा मनुष्याकडून आलेल्या असो किंवा परमेश्वराकडून आलेल्या असोत. आजच्या अध्ययनात आपण पाहिले की परमेश्वराने अगदी बारीक सारीक गोष्टींसाठी मार्गदर्शन करीत आज्ञा दिल्या होत्या आणि परमेश्वराचा हेतू होता की इस्रायल लोकांनी त्यांचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य ते करावे. काय आपणास वाटते की आम्ही सुद्धा परमेश्वर जो आमचा निर्माणकर्ता, जीवनदाता, त्याच्या दृष्टीने योग्य ते करावे? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रतिदिनी तू आमची काळजी घेणारा देव आहेस आणि प्रतिदिनी तू आम्हाला मार्गदर्शनही करणारा देव आहेस. आज तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला दाखविलेला आहेस, सांगितलेलं आहेस, आम्हाला मार्गदर्शनही केलेलं आहेस की आमची कृती योग्य असावी. होय प्रभूजी, आम्ही अनेक वेळा चुकीच्या गोष्टी करतो आणि विशेष करून बापा, आम्ही मनुष्याच्या आज्ञा तर पाळत नाहीच, पण तुझ्या देखील आम्ही आज्ञा पाळत नाही. परंतु बापा, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की मनुष्य या नात्यानं आम्ही आज्ञेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये प्रभूजी तुझं सहाय्य आम्हाला लाभावं की जेणेकरून आमचं जीवन त्याद्वारे बदलून जावं आणि बापा, जे काही तू सांगतोस ते आम्ही ऐकावं. यासाठी प्रभूजी आम्ही लीन होतो, नम्र होतो. आम्ही तुला विनंती करतो. आमची मागणी तुला मान्य असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.